एक मोठी बातमी आहे बीडमधूनच। बीडमध्ये शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयामध्ये बनावट 50 लाखांच्या नोटा उधळल्या। बीडच्या पाटोदा पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांनी बनावट नोटा उधळून अनोखं आंदोलन केलं। पाटोदा पंचायत समिती माध्यमातून कोणतंही काम करायचं असल्यास शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आणि याकडेच लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी 50 लाखाच्या बनावट नोटा उधळल्या। या आंदोलनामुळे पाटोदा पंचायत समितीमधील शासकीय कारभार चव्हाट्यावर आला। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल, इथं बनावट नोटा हे शेतकरी उधळताना दिसत आहेत, नेमकं काय म्हणणं आहे आणि आंदोलनाची दखल घेतली आहे का? शेतकऱ्यांनी कुठलंही काम घेऊन पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर त्या कामासाठी अधिकाऱ्याकडून पैसे मागणी केले जातात आणि पैसे दिले नाही तर काम केलं जात नाही, अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप केला जात होता। मात्र या प्रकरणामध्ये संतापलेल्या शेतकऱ्यांनी पैसे मागत असलेल्या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी बनावट 50 लाखाच्या नोटांची उधळण करून अनोखं आंदोलन केलं। विशेष म्हणजे कुठलंही काम करत असताना एमआरजीएस असेल किंवा शेतकऱ्याचं कुठलंही काम असेल तर ते काम करत असताना अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत असा देखील आरोप केला होता। त्यामुळे एकंदरीतच बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने प्रशासन चाललं जातं आणि पैसे ठेवल्याशिवाय कुठली फाईल पुढे जात नाही का, अशा पद्धतीने देखील प्रश्न उपस्थित होतोय। एकंदरीत या प्रकरणामध्ये आता मोठी चर्चा होते। यामध्ये आता वरिष्ठ अधिकारी एकूण संपूर्ण पंचायत समितीतले जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांची चौकशी करणार का, त्याचबरोबर अजितदादा हे पालकमंत्री आहेत आणि अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असेल, कुठलेही काम करत असताना पैशाची मागणी केली जात असेल तर हे अत्यंत धक्कादायक आहे। जे कोणी पैसे मागत असतील त्या शेतकऱ्यावरती कारवाई करावी, त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करावी, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली। त्यामुळे हे आंदोलन, या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात चर्चा होते। निश्चितच शेतकरी ज्यांच्या जे उत्पन्न आहे ते निश्चित नाहीये, अशा या शेतकऱ्यांकडून जर पैसे उकळले जात असतील तर आता नेमकी काय कारवाई केली जाणार ते बघावं लागेल। धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर शेतकऱ्यांकडून समिती विरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे। त्यांनी लाखोंच्या बनावट नोटा उधळत आंदोलन केलंय। मुख्य म्हणजे पंचायत समितीमध्ये जे काही काम करायचं असेल त्यासाठी आमच्याकडून पैसे मागितले जातात असा आरोप त्यांनी केला आहे। गंभीर स्वरूपाचा हा आरोप आहे। त्यामुळे आता भ्रष्टाचाराची ही जी कीड लागलेली आहे व्यवस्थेला, ती दूर करण्यासाठी कशा पद्धतीने प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात, कशी कारवाई केली जाते ते बघावं लागेल।